उमा नको जाओ, थांब नको जाओ. कुठे चालली उडी मारायला? अमोमा को बहुत पसंद आहे ये रॅबिट. व्ह्यू मध्ये काम करायची मजाच वेगळी आहे. तुला पण भेटली नोकरी तर ये माहित येऊ नये. ऑफ रोडिंग सुरू झालंय इकडे आणि मध्येच एक ट्रॅक्टर आलाय. बेकार ऑफ रोडिंग आहे. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कशी झाली झोप? व्यवस्थित. हा जादा था ना. 8 वाजता निघायचं प्लॅनिंग होता पण आता 8:30 वाजलेत या दोघींमुळे. झोपूनच राहतात. तर नाश्ता आलाय. काय आहे उमा नाश्त्यामध्ये? नाश्त्यामध्ये आहे मेदूवडा, पुरी भाजी, सांबार, पोंगल जे तामिळनाडूचे स्पेशल आहे, पोंगल चटणी आणि आपल्या इकडचा ट्री गार्डनचा व्ह्यू भारी ना. टी गार्डन नॉट ट्री टी गार्डन. चहा आणि मस्त क्लायमेट, थंडगार वातावरण आणि यमी पुरी. तर आज आपला टेकड्याला जाण्याचं प्लॅनिंग आहे. टेकडी. तर आज आपला टेकडीला जाण्याचं प्लॅनिंग आहे. पुढे काय होते ते तुम्हाला आमच्या ड्रायव्हरला विचारून सांगतो. त्याच्या आधी आपण पोंगल, मेदूवडा, पुरी भाजी खाऊया. एन्जॉईंग ना अमुमा वेकेशन. बाय बाय. तर सर्व पॅकिंग वगैरे झाली, गाडीमध्ये ठेवली आणि ते आपले ट्रिपचे जे प्लॅनर आहेत, आम्हाला मुन्नार फिरवत आहेत, ते सुधीर सर आहेत. नमस्कार. हो, तर यांनीच आपली ट्रिप प्लॅन केली आणि एकदम मस्त. तुम्ही येत आहे केरलामध्ये ट्रिप प्लॅन करायचं असेल तर मी यांचा नंबर देतो. मस्त जागा सुचवतात आणि त्यांच्या गाडीच्या किलोमीटरप्रमाणे आपल्याला पैसे घेतात. काय एक्स्ट्रा चार्ज वगैरे घेत नाही. आज क्या प्लॅनिंग है फिर अपना? हम अभी गैप रोड में जाएगा. फिर उधर एक पक्का हाईएस्ट माउंटेन है कुलकुमल है, उधर जाएगा. फिर एलिफेंट बाथ के बाद. तर हे सर्व करणार आहोत आजच्या दिवसामध्ये. चलो, एन्जॉय किया ना 2 दिन. चला आता अजून एलिफंट बाथ आणि गॅप रोडला जाऊया. गॅप रोड मध्ये जायचं आपलं प्लॅनिंग होता पण मध्येच एक बोटॅनिकल गार्डन आलाय बघा. हाय, कोण आहे? कोण आहे? हे आपल्याच घराचा एक मेंबर आहे. मिस्टर रॅबिट. कुत्ता नाही आहे. बिन दांत वाला रैबिट. नहीं है उसका. देखो काटेगा. हे आपण कसं वाटते दोघं? सेम अमुमा सेम. एकच फॅमिली ना. जनरेशन 1, जनरेशन 2, जनरेशन 3. नाइस. तब एक फोटो निकालता हूँ. अमुमा को बहुत पसंद आया ये रैबिट. अमुमा को ना एक बनाने को बोलना चाहिए मुतशन को. बोटॅनिकल गार्डन फुलांनी सजवलेला. स्नेक डाला था वो याद आ रहा है अमुमा को. हर जगह फूल ही फूल दिखेंगे आपको. हाँ, अप्रैल फूल. वाओ आना कुटी एकदम तगड़ा हाथी है. हाथी हाथी मेरे चल साथी. चल मेरे हाथी ओ इधर, मेरे इधर. साथी. हाँ, ये कोणते आहेत उमा? फुलं आहेत की व्हेजिटेबल आहेत? ये ब्रोकली सारखं दिसते हाँ. पण हे आहे ऑर्नामेंटल कॅलय. ऑर्नामेंटल काले. म्हणजे ऑर्नामेंट सारखं वाटते काय. सुंदर आहे. मस्त आहे ना, गोबी सारखं. लोटस. हे कॉलीफ्लॉवर आणि हे ब्रोकली वाटते. अरे एक आहे स्क्विरल. स्क्विरलचं बनवलंय बघ. हे काय झाड आहे की क्या आहे डॅडी? हे पूछो जरा. कटिंग करके बनाय है. काय झाडाला कापून वगैरे नाही बनवलंय, आर्टिफिशियल आहे पण छान वाटतंय. हा कोणता फुल आहे? डालिया. Yellow rose is for friendship. पिंक. Pink, I don't know. रेड इज फॉर लव अँड White is for peace. दिवाळी. हॅपी दिवाळी. ऍक्च्युली हॅपी रोज डे मंडळी. हो ऍक्च्युली आज आहे का रोज डे? उमा नको जाऊ, थांब नको जाऊ.
कुठे चालली उडी मारायला? मी चालते नाही नको. हे करणार होतं पीछे. तर मंडळी काय नाही आहे इकडे, अशीच आम्ही मस्करी नाही, करतोय. नाही. पण तुम्ही व्ह्यू बघा, एक नंबर. हा पूर्ण एकत्र आपल्याला पूर्ण टी इस्टेट दिसते बघा, हा. तिथून पासून इथपर्यंत हा ऑनली म्हणजे मुन्नार मध्ये जेवढे अशा जागा आहेत ना तिथे तुम्हाला टी प्लांटेशन दिसणारच, आणि तोच याचा बेस्ट पार्ट आहे. हा, आणि जे अजून आपले चांगलं दिसेल वरती चढ. आणि जे आपली मंडळी येतात ना, जे व्ह्यू पॉइंट बघायला येतात, त्यांनी असं काही करू नका. हे बघा, कचरा. हे जे कचरा फेकलाय ना ते बिलकुल फेकू नका. आमच्याकडे पण आता कचरा आहे, हा ग्लास आहे आणि आईस ऍपल खाल्ला होता त्याचे वेस्ट आहेत ना, ते पण आपण ते आम्ही इथे टाकायचं. नाही फेकलं. आपण तुम्ही पण ठेवायचं. येताय तर असं इकडे कचरा करू नका. बेस्ट व्ह्यू आहे. हा भारी वाटलं ना उमा? एकदम मस्त सुंदर बघ ना. हे सर्व जे काय आहे ते आपल्या सुधीर भाईनीच प्लॅन केलेलं आहे, आपल्या ड्रायव्हरनी. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांनाच ट्रिप प्लॅन करायला सांगा. तुम्हाला बेस्ट जागा मुन्नारच्या फिरवेल तो. जे आयटिनरी मध्ये नसतात ना त्याचे पण पुढे ते दाखवतात हा, मस्त. चल तू आता उडी नको मारू, उतर. तू पण ये चल, हे दोघं पण जाऊ. चुकीचं आहे ऍक्च्युली, तू उभी राहिलीस अरे याच्यावर. पण इथे दाखव ना, जागा आहे. आपल्याशी लोक इन्फ्लुएन्स होतात, आपल्याला व्हिडिओ बघून लोक तेच करायला जातात. उतर खाली. तू बघ ओरडते. हा हे बघा, आई पण हुशार आहे, पण ही 1 2 3. चला सली मध्ये आणखी एक आपण स्टॉप घेतलाय. कुठं आलोय उमा आपण? टायटॅनिक पॉइंट. हा टी फॅक्टरी मध्ये आलोय, जिथे एक बोट आहे. तिथेच बघा टायटॅनिकच्या पोज करून उभे आहेत. इसको बोला खडे हो. खडे हो. जॅक कुठे आहे? जॅक तिकडे. जॅक इथे टी फॅक्टरी नाही व्हिजिट करायची असेल तर व्ह्यू point बघायला आहे. येऊ शकतात. हाँ टी फैक्ट्री, हाँ और जाने का टी फैक्ट्री में जाते हो तो 250 रुपया भरना पड़ेगा. हा. हाय, हॅलो. हेलो, 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 हेलो. You remember yesterday we met at Anakulam? Anakulam. You clicked a picture. Oh. How is your ride going? It's good. Very good. Yeah. तर यांचा ग्रुप आहे जे हिमालयन राईड करतात, पूर्ण मुन्नार फिरतात. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? A beautiful country. It's a great experience. It's a lovely country and lovely people. You're so lovely people. Come to Mumbai. Come to Mumbai. She makes good seafood. या वेलकम. Bye. सेकंड टाइम वी मेट. की एक मध्ये स्टॉप घेतलाय, कारण जी टी लिव्स काढणारी लोक आहेत ती सर्व इकडनं टी लिव्स काढून येतात आणि इथे बघा वजन करून त्यांचा पैसा घेत असतात ना. हो हे बघ, ते बॅग मध्ये भरतात आणि ते किलो वाईज ते त्यांचे रेट असतील. हे बघ. ये वेट के हिसाब से पैसा देते हो क्या? हाँ? मंथली सॅलरी आहे. अच्छा. Salary वरती आहेत. कसे टी लिव्स काढतात आणि कसे इकट्ठा करतात आणि फॅक्टरी मध्ये देतात ना. और ये डायरेक्ट फॅक्टरी में जाते हैं. ओके. अशा व्ह्यू मध्ये काम करायची मजाच वेगळी आहे. व्ह्यू थंडगार त्यांचं काम आहे ते. तुला पण लीव्स भेटली बघा. नोकरी तर ये माहित. येऊ नये. आणि त्यांचा ड्रेस कोड बघ, वरती कोणता आहे आणि ऍप्रन सारखा आहे ना. ഓ त्यांना വെയിറ്റ് ന്യായാല പേജ് म्हणून वरती ते गोणी टाकते. ഇതെങ്ങനെ ഇത് കൊണ്ടുപോകുന്നത്? ഇത് വെയിटला काय बोलल्या? त्यांचं असतात की ते काम करतात जेवढं होईल त्यांना, जेवढं कॅपॅसिटी आहे पर आणि ते पिक करून ते देतात. ते काहीतरी करू द्या, त्यांचे एक टार्गेट वगैरे काही नसते. मंथली त्यांची सॅलरी फिक्स असतात, ते देतात. पण त्याने आडे की ते गोणी दिलेलं असतात ना, ते भरून त्याने इकडे देऊन द्यायचं आहे. आणि तो मेन जे माणूस आहे त्याचं काम आहे की वेट किती आणि ते फॅक्टरीमध्ये विकायचं. सॅलरी बेस्ड आहे. पायगुण बघा किती चांगला आहे उमाचा. तिथे गेली लगेच गर्दी झाली. बघा, वेरेवर वी गो नेटवर्क फॉलोज. टी लिफ्ट कलेक्टरला भेटूनशी आलोय आपण केव मध्ये. आणि हे बेनिफिट आहे आपल्या ड्रायव्हर दादाचा, तर आपल्याला हिडन पॉइंट्स पण दाखवतात. अमुमा बैट रहेगा अंदर मलेशिया सारखा. मलेशिया में बैट था वैसा कुछ रहेगा. हाँ, अभी बॉल लेके जाओ, अब बैट बॉल खेलो अंदर. चलो स्लोली देखते हैं. अमुमा डरने का नहीं. रॉक केव. चलो. रॉक केव. तर मुन्नारला तुम्ही ऑलरेडी आलेले आहेत आणि या गुहेमध्ये गेलेत तर सांगा तुमचा अनुभव. आम्ही जातोय आतमध्ये. रॉक. अमुमा घुसशील ना तू, छोटा हाती. ये थीफ का जगह है.
चलो चढ़ते हैं। मत मत कैमरा चलाने का वहाँ पे चढ़ो। कुछ मत जाओ, ऐसे ही जाओ बस। बस बैट नहीं है इधर, अच्छा वो बॉल लेके नहीं है। इतना कुछ खास व्यू पॉइंट नाही आहे, लेकिन तीफ यहाँ पे रहता था, वो यहाँ आपल्याला बोलायचं मेन आहे. मेन आहे हा. डन. चलो चला आता निघालोय आपण हायेस्ट पॉइंटला, कोलुकुमुलम काहीतरी असं म्हणतात. तिथे आपली गाडी नाही जात, या जीपनी जायला लागते बघा. हॅलो, किधर जा रहे हैं अपन? कुलुकुमलाई क्या मिलेगा उधर देखने? अच्छा व्यू मिलेगा ना. चलो ऑफ रोडिंग के लिए रेडी. गणपति बाप्पा. तर ऑफ रोडिंग सुरू झालं इकडे, आणि मध्येच एक ट्रॅक्टर आलाय जो लिप घेऊन चाललाय बघा, टी लिप्स. आणि इकडनं नजारा बघा, हा काय व्ह्यू आहे, सुंदर एकदम. बेकार ऑफ रोडिंग आहे बघा. स्टेशनला होत नाही आमच्या, जी काय इथे ऑफ रोडिंग आहे थोडी जास्तच हे होते ना, हां म्हणून आम्ही इथे एक व्ह्यू पॉईंटला आलो आहे बघा. हां आणि व्ह्यू बघा काय छान आहे. आता त्यांना रिक्वेस्ट केली एखाद्या गाडीमध्ये जायला, बघूया जातात काय. तर रिकामी आहे, तर आपल्याला पोमा इकडनंच परत जायला लागेल है ना. इकडे नजारा बघा. हा पण याच्यावरती काय व्ह्यू असेल ना, एक नंबर. हा जर तुम्हाला ही ट्रेक म्हणजे जड नाही जाणार तर नक्की प्लॅन करा. काय जागा होती? कोलयुयम. आता मी विसरला, तुम्ही बोलला म्हणून. कोल असंच काय समथिंग होता. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पण 3000 रुपये आहे जीपचे. तुम्ही 5 जण असू द्या, 4 जण असू द्या, 2 जण असू द्या, किंवा एक जण असू द्या. तेवढंच रेट. आणि इथपर्यंत जो नजारा आहे तो अप्रतिम आहे. वरती अजून हार्डकोर असेल. चल आपण इथे कॅन्सल करूया ट्रिप, इथेच थांबूया आणि परत जाऊया आता. फायनली आलो आम्ही पृथ्वीवरती. अमुमा मुत्तशन. मुत्तशनला ऍक्च्युअली हॅट्स ऑफ. हाउ आर यू? गुड. यू आर गुड. कैसा था? दोबारा जाओगे? दोबारा जाना है. दोबारा जाना है. सुबह का खाया करके सुबह सुबह बहुत पोंगल खाया. अभी सब पोंगल निकल गया. करो को बाल देखो कैसे हो गए. देखिए एक्सपीरियंस अच्छा था. टॉप में जो जा सकता है, जिसको प्रॉब्लम नहीं है बैक पेन वगैरह, या जो सीनियर्स नहीं है उनके लिए ठीक है. अदरवाइज ठीक है, मतलब जा म्हणजे सकते अर्ध्या रस्त्यातच आपल्याला ढग भेटत होती. वर गेलो असतो तो फुल ढगच क्लाउड आला असता. म्हणजे अनुभव कसा असतो, उमा इकडे उभी आहे आणि खाईमध्ये तुम्हाला पूर्ण ढग दिसतं. तसा अनुभव असतो. जर तुम्हाला हे ऑफ रोडिंग जे आम्ही दाखवले ते तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्की जाऊ शकता. मजा नाही आली त्यांना, पण आम्हाला खूप मजा आली. लास्ट मध्ये बसलेली. हे बघा